हॅलो, तुम्ही सगळेजण MCQची प्रॅक्टिस करतच असाल मला खात्री आहे. आपण आता MCQज बघणार आहोत, पण ते कुठले MCQज असतील तर ते प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स असणार आहेत. तर आता प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन बघताना आपण डिलीटेड जो पार्ट आहे त्याचे क्वेश्चन्स आपण घेणार नाही आहोत. तर आपण पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसतच असेल, तो क्वेश्चन मी थोडा झूम करते म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित वाचता येईल. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्टेन्ड बाय हायड्रोजनेशन ऑफ बेन्झॉइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ PD ऑन BaSO4. आता तुम्हाला रिॲक्शनचं नाव हे आठवलेलंच असणार आहे. रिॲक्शनचं नाव काय आहे, तर रिॲक्शनचं नाव तुम्ही आत्ता सांगितलं असेल, बेन्झॉइल क्लोराइड सांगितले आपल्याला. मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवते. बेन्झॉइल क्लोराइड म्हणजे काय, तर बेन्झीन रिंगवर C डबल बॉन्ड OCl आणि त्याचं करायचं काय आहे, तर बेन्झीन रिंगवरती C डबल बॉन्ड O आणि H म्हणजे Clच्या जागी काय येतोय, H येतोय, H2PD BaSO4. तर हा जो काही ही जी काही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कुठली आहे, तर रोसेंडमंड रिॲक्शन. ही रोसेंडमंड रिॲक्शन नेम रिॲक्शन कशासाठी वापरतात, तर ही रिॲक्शन कन्व्हर्जन ऑफ असाइल क्लोराइड किंवा बेन्झॉइल क्लोराइड त्याचं कन्व्हर्जन बेन्झाल्डिहाइडमध्ये करण्यासाठी वापरतात. तुम्हाला आन्सर जरी इथे टिक केलेले दिसले तरी त्याचं एक्सप्लेनेशन मात्र मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज ऑब्टेन्ड बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम प्रोपिओनेट. काय म्हणलंय, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज ऑब्टेन्ड बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम प्रोपिओनेट. आता ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन जुन्या सिलेबसमध्ये होती. कॅल्शियम प्रोपिओनेटचं डिस्टिलेशन करायचं आणि तुम्हाला कीटोन मिळतो, पण ही रिॲक्शन आता तुम्हाला काढून टाकलेली आहे सिलेबसमधून, म्हणून ही रिॲक्शन आता मी MCQसाठी घेत नाही आहे. तर फक्त आपण एक काम करूया की जो पार्ट आपण डिलीट केलेला आहे त्या पार्टवर वेळ घालवण्यापेक्षा जो पार्ट आहे त्यावर आपण फोकस करूया. Which among the following substituent groups decreases the acidity of aromatic carboxylic acid. तर तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी तुम्हाला शिकवलं होतं की ॲसिडिटी आपण कशी डिफाईन करतो, तर ॲसिडिटी डिफाईन करताना कोणते कोणते फॅक्टर्स आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. तर पहिला पॉईंट असा होता की जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हा ॲसिडला अटॅच्ड असेल तेव्हा काय होतं, तर तेव्हा ॲसिडिटी वाढते त्या रिस्पेक्टिव्ह ॲसिडची. आता बेन्झीन रिंग असणारे ॲसिड्स म्हणजे अरोमॅटिक ॲसिड्स जर का असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतं, तर जे ग्रुप्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात किंवा ज्या ग्रुपला डबल बॉन्ड असतो म्हणजे कुठला, तर NO2 सारखे ग्रुप किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे Cl, I, F यासारखे जर का बेन्झीन रिंगला अटॅच्ड असतील तर काय होतं, त्यांची ॲसिडिटी वाढते. आणि याच्या अपोजिट केस काय आहे, तर कुठला अल्किल ग्रुप बेन्झीन रिंगवर असेल तर ॲसिडिटी कमी होते. किंवा असा एखादा ॲटम आहे की ज्याच्यावर लोन पेअर आहे आणि ती लोन पेअर कॉन्ज्युगेशनमध्ये आहे बेन्झीन रिंगच्या, तरी सुद्धा काय होतं, तर ॲसिडिटी काय होते, तर कमी होते. तुम्हाला जस्ट मी स्ट्रक्चर काढून दाखवायचं म्हणून दाखवते इथे. आता इथे सपोज बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंगवर काय आहे, तर COOH आणि इथे काय आहे, तर NH2 आहे. तर या NH2 वर काय आहे, लोन पेअर, आणि लोन पेअर काय आहे, तर कॉन्ज्युगेशनमध्ये आहे बेन्झीन रिंगच्या. मग आता कॉन्ज्युगेशनमध्ये असल्यामुळे काय होतं, तर जे ग्रुप +I आणि +R असा इफेक्ट दाखवतात ते ॲसिडिटी कमी करतात अरोमॅटिक ॲसिड्सची. मग आता या केसमध्ये काय होतंय की NH2 म्हणजे नायट्रोजन जो आहे तो -I इफेक्ट दाखवतो. नायट्रोजन कुठला इफेक्ट दाखवतो, -I, आणि त्याची लोन पेअर ही कॉन्ज्युगेशनमध्ये आहे ना बेन्झीन रिंगच्या, म्हणून तो इफेक्ट कुठला असतो, तर +R असा इफेक्ट असतो. तर इथे NH2चा -I आणि +R हा डॉमिनंट इफेक्ट आहे आणि त्यामुळे तो काय करणार आहे, ॲसिडची ॲसिडिटी काय करणार आहे, तर डिक्रीज करणार आहे. मग याचं जे आन्सर असणार आहे ते NH2 सारखे ग्रुप्स. मग NH2 सारखे अजून कुठले ग्रुप आहेत ज्यांच्यावर लोन पेअर असेल आणि लोन पेअर आहे म्हणून ते ग्रुप काय करणार आहेत, तर ॲसिडिटी
कमी करणार आहे, तर त्यामध्ये OH आहे, तर ऑक्सिजनची लोन पेअर पण बेन्झिनच्या पाय बॉन्डची कॉन्ज्युगेशनमध्ये असते, तर तिथे सुद्धा ॲसिडिटी कमी होण्याचे चान्सेस आहे. आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. विच अमंग द फॉलोइंग फॉर्म्युली रिप्रेझेंट ग्लायकोलिक ॲसिड. आता तुम्ही हे आन्सर जे आहे ग्लायकोलिक ॲसिड ते कसं असतं, तर ॲसिटिक ॲसिडचा एक हायड्रोजन जर का OH ग्रुपनी रिप्लेस केला तर जे काही ॲसिड मिळतं त्याला ग्लायकॉलिक ॲसिड असं म्हणतात. तर हे जे ग्लायकॉलिक ॲसिड आहे हा जो चौथा ऑप्शन आहे हे करेक्ट आहे, CH2OH COOH. ओके. त्यानंतर आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. पुढचा क्वेश्चन असा आहे की विच अमंग द फॉलोइंग इज अ सॉलिड प्रायमर ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. आता ह्या काही गोष्टी आहेत ज्या काही गोष्टी जुन्या सिलेबसमध्ये होत्या, आता तुम्हाला त्या नाही आहेत, पण एक थोडंसं पाठीमागचा काही रेफरन्स किंवा हा असा क्वेश्चन आहे की हे काही कधी अवेलेबल असतं आणि ह्याचं हे नाव फेमस आहे म्हणून जर का विचारलं तर तुम्हाला यायला पाहिजे. तर ट्रायऑक्झेन, फॉर्मॅल्डिहाइडचा जो ट्रायमर असतो त्याला ट्रायऑक्झेन असं म्हणतात. बाकी स्ट्रक्चर वगैरे करून ठेवायची काहीही गरज नाहीये तुम्हाला, फक्त ट्रायऑक्झेन हा फॉर्मॅल्डिहाइडचा ट्रायमर आहे एवढा पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवलात तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट काय दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स ऑन हीटिंग which of the following compounds on heating with potassium permanganate and dilute sulfuric acid forms a adipic acid. आता काय म्हणलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स ऑन हीटिंग विथ पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे KMnO4 अँड डायल्यूट H2SO4 फॉर्म्स ॲडिपिक ॲसिड. तर आता बघूया. बघा, मिथिल बेन्झीन आपल्याला माहिती आहे, मिथिल बेन्झीनचं KMnO4 जर का आपण ऑक्सिडेशन केलं तर डायरेक्ट बेन्झोइक ॲसिड मिळतो. हे आपण पाहिलेलंच आहे की KMnO4 इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे काय होतं तिथे, तर जो कितीही मोठी कार्बन चेन असली तरी तुम्हाला त्याचा आन्सर काय मिळतं, तर बेन्झोइक ॲसिड मिळतं. त्यानंतर फिनिल इथिन आहे. फिनिल इथिन म्हणजे काय, तर इथिलिनचा एक हायड्रोजन बेन्झिन रिंगने रिप्लेस केला म्हणजे बेन्झिन रिंगवर CH डबल बॉन्ड CH2, तर त्याचंही ऑक्सिडेशन केलं तुम्ही KMnO4 तरी सुद्धा काय तुम्हाला मिळणार आहे, तर बेन्झोइक ॲसिड हाच प्रॉडक्ट मिळणार आहे. त्यानंतर आहे N ब्युटिल बेन्झिन. जसं मी म्हणलं की बेन्झिन रिंगवर कितीही मोठी कार्बन चेन का असे ना, त्यामध्ये डबल बॉन्ड असू दे नाही तर ट्रिपल बॉन्ड असू दे तर काहीही असू दे, तुम्ही त्याचं ऑक्सिडेशन केलं KMnO4 की तुम्हाला एकच प्रॉडक्ट मिळतो, तो म्हणजे बेन्झोइक ॲसिड. सो हे जे ऑप्शन आहेत ना, ऑप्शन 1, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 या तिन्ही ऑप्शन पासून तुम्हाला जे काही प्रॉडक्ट मिळणार आहे ते बेन्झोइक ॲसिड मिळणार आहे, एवढं मात्र 100% लक्षात ठेवा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितले की बेन्झिन रिंगवर कितीही मोठी कार्बन चेन असू दे, डबल बॉन्ड असू दे, कार्बनमध्ये डबल बॉन्ड असू दे, तरी सुद्धा तुम्हाला जे काही प्रॉडक्ट मिळतं ते काय असणार आहे, बेन्झोइक ॲसिड हे एकच प्रॉडक्ट तुम्हाला मिळतं. आता इथे जो काही ऑप्शन दिलाय दुसरा तो आहे सायक्लोहेक्झिन. तर आपण बघूया सायक्लोहेक्झिन हे कसं काम करतं. तर सायक्लोहेक्झिन काढून बघूया आपण. बघा, सायक्लोहेक्झिन मी ड्रॉ केलंय आणि ह्या सायक्लोहेक्झिन KMnO4 जेव्हा आपण त्याचं ऑक्सिडेशन करतो ना, KMnO4 इन डायल्यूट H2SO4, तर त्या केसमध्ये काय होतं, हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन जातो. हे जे स्टार मार्क केलेले कार्बन आहेत ना, या कार्बनला COOH अटॅच होतो. म्हणजे आता स्टार मार्क केलेला कार्बन आहे त्याचं मी काय करते, तर COOH हे मी तयारच करते. CH2 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 आणि COOH. मग आता जर का तुम्ही टोटल हे ॲडिपिक ॲसिड मधले कार्बन जर का बघितले ना, तर 1 2 3 4 5 आणि 6 हे काय तयार होणार आहे, तर ॲडिपिक ॲसिड तयार होणार आहे. ठीक आहे. तर सायक्लोहेक्झिनचं मात्र तुम्ही ऑक्सिडेशन कराल तर डबल बॉन्ड जिथे आहे तिथे डबल बॉन्ड तो क्लीव्ह होतो, 2 कार्बन सेपरेट होतात आणि एंड कार्बन ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो त्याला COH लागतं. तर असं ॲडिपिक ॲसिड तयार होतं. ॲडिपिक ॲसिड म्हणजे काय, ॲडिपिक ॲसिड इज अ डायकार्बॉक्सिलिक ॲसिड. टोटल 6 कार्बन असतात आणि मध्ये 4 CH2 आहेत आणि एंडला 2 COH आहेत. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जावं म्हणून. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिॲक्शन.
आता जर का तुम्ही रिॲक्शन बघितली तर काय दिसतंय तुम्हाला, बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड NH2 म्हणजे अमाइड आहे आणि याला आपण म्हणणार आहोत बेन्झामाइड. त्याची रिॲक्शन H2O आणि HCl बरोबर जर का केली म्हणजे काय, तर ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहोत. आपल्याला बघा तर हायड्रोलिसिस केल्यावर कार्बोनिल कधी निघून जात नाही, सो ऑप्शन ए हा रॉंग आहे. आता बघा NH2 जाऊन Cl असा कधी येत नाही HCl बरोबर रिॲक्शन केल्यावर, म्हणजे तुम्ही इलिमिनेटच करू शकता ऑप्शन, सो ऑप्शन बी पण रॉंग आहे. आता ऑप्शन सी जो आहे तो बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड OH म्हणजे NH2 गेला आणि OH आला, तर याची मात्र 100% पॉसिबिलिटी तुम्हाला आहेच, म्हणजे हेच होणार आहे. आणि नेक्स्ट ऑप्शन आपण चेक करूया आणि मग कन्क्लूड करू शकतो की बेन्झाल्डिहाइड दिले, तर असं कधी बेन्झाल्डिहाइड म्हणजे C डबल बॉन्डोला H असा कधीही येत नाही. तर काय होतं, बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड O आणि OH हाच एक तुम्हाला काय मिळतो, तर प्रोडक्ट मिळतो. तर याचा आन्सर काय आहे, सी. तर लक्षात काय ठेवायचंय की सायनाइड म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N ऑन हायड्रोलिसिस, ऍसिडिक हायड्रोलिसिस गिव्स अमाइड आणि अमाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. तर अशा प्रकारे आपला हा पण क्वेश्चन रेडी झालेला आहे. नेक्स्ट बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायकार्बोक्सिलिक ऍसिड. आता डायकार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय, तर बेन्झिन 2 COH ग्रुप जर का असतील तर त्याला आपण म्हणतो डायकार्बोक्सिलिक ऍसिड. तर आता बघा सक्सिनिक ऍसिड आहे, सक्सिनिक ऍसिड इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर आहे मॅलोनिक ऍसिड, मॅलोनिक ऍसिड आहे तिथे पण 2 COH आहेत. थॅलिक ऍसिड म्हणजे बेन्झिन रिंगला 2 COH आणि ऍक्रिलिक ऍसिड जे आहे ते ऍक्रिलिक ऍसिड असतं CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. तर ते एकटं ऍसिड असं आहे, ऍक्रिलिक ऍसिड एकटं असं आहे की ज्यांच्यामध्ये 2 COH ग्रुप नाही आहे, तर त्याच्यामध्ये फक्त एकच COH ग्रुप आहे. पाहिजे तर आपण सक्सिनिक ऍसिड, मॅलोनिक ऍसिड, थॅलिक ऍसिड चे स्ट्रक्चर आपण ड्रॉ करून बघू शकतो. तुम्ही स्ट्रक्चर शोधा. मॅलोनिक ऍसिड म्हणजे काय, COOH CH2 COH. थॅलिक ऍसिड म्हणजे काय, बेन्झिन रिंगवर कुठल्याही 2 पोझिशनला म्हणजे एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनला असणारं थॅलिक ऍसिड म्हणजे बेन्झिन रिंगवर COH COH. त्यानंतर सक्सिनिक ऍसिड आहे, तर सक्सिनिक ऍसिड काय असतं, तर COH त्यानंतर CH2 आणि CH2 COH याला म्हणतो आपण सक्सिनिक ऍसिड. तर ऍक्रिलिक ऍसिड काय आहे, तर मी ऍक्रिलिक ऍसिडचं तुम्हाला एकदा स्ट्रक्चर काढून दाखवते. ऍक्रिलिक ऍसिड आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यात मी काढले CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O आणि OH. तर हे झालं आपलं सक्सिनिक ऍसिड. तर आता पुढच्या क्वेश्चन कडे बघूया. सक्सिनिक ऍसिड हे एकटं असं ऍसिड आहे ज्यांच्यामध्ये 2 COH ग्रुप नाहीये, म्हणून आपण त्याला म्हणतो की हे काय नाहीये, तर हे डायकार्बोक्सिलिक ऍसिड नाहीये. नेक्स्ट, आयडेंटिफाय A इन द फॉलोइंग रिॲक्शन. A in presence of H2PDBaSO4 gives C6H5CHO plus HCl. तर काय आहे ही रिॲक्शन, तर रोसनमंट रिॲक्शन आहे, आपण पाहिलेली आहे. क्लोरोबेन्झिन तुम्हाला कधी हे देणार नाही, किंवा बेन्झिल क्लोराईड म्हणजे बेन्झिन रिंगवर CH2Cl तर त्याचा बेन्झिन रिंगवर CHO असा कधी मिळत नाही. बेन्झॉइल क्लोराईडचा मात्र बेन्झिन रिंगवर CHO हा मिळतो. बेन्झॉइल क्लोराईड म्हणजे काय, तर बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड Cl, त्याचा आपल्याला काय मिळणार आहे, तर बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड OH. तर ही जी रिॲक्शन आहे ही रोसेंडमंट रिॲक्शन आहे, नेम रिॲक्शन आहे. तुम्हाला क्वेश्चन दिसला नसेल तर मी एकदा तो क्वेश्चन त्याची थोडी साईज वाढवतीये. आयडेंटिफाय कंपाऊंड A इन द फॉलोइंग रिॲक्शन. A H2PDBaSO4 रोसेंडमंट रिॲक्शन आहे. C6H5CHO म्हणजे C6H5 C डबल बॉन्ड Cl त्याचं मिळतं C6H5CHO. तर हे आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे या क्वेश्चनचा. पुढे जाऊया आता. पुढे असं म्हणलंय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर कार्बोनिल ग्रुप. आता बघा पहिलं काय दिलंय, तर कार्बन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज्ड. ओके, कार्बन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज्ड कार्बोनिल ग्रुपमध्ये आहे का, तर नाही. जेव्हा डबल बॉन्ड असतो तेव्हा तो असतो sp2 हायब्रिडाइज्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्बन ॲटम फॉर्म्स 3 सिग्मा बॉन्ड्स. कार्बन ॲटम काय फॉर्म करतो, 3 सिग्मा बॉन्ड्स. तर आपण जर का चेक केलं C डबल बॉन्डचं स्ट्रक्चर म्हणजे कार्बोनिलचं स्ट्रक्चर, तर आपल्याला हे लक्षात येईल. बघू आपण इथे ड्रॉ करून, एक मिनिट. इथे मी ड्रॉ करते बघा, C डबल बॉन्ड O
आता हा पण सिग्मा बॉन्ड असणार आहे, हा पण सिग्मा बॉन्ड असणार आहे, हा पण सिग्मा बॉन्ड असणार आहे आणि हा पाय बॉन्ड असणार आहे. तर 3 सिग्मा बॉन्ड आणि 1 पाय बॉन्ड हे काय मिळालेलं आहे आपल्याला, म्हणजे हे आपल्याला मिळालेलं आहे. तर कार्बन ॲटम फॉर्म्स 3 सिग्मा बॉन्ड, हे आन्सर आहे. CCO बॉन्ड अँगल इज 90 डिग्री, तर 90 डिग्री नसतो तो. कार्बोनिल बॉन्ड इज वीकर ॲज कम्पेअर्ड टू द डबल बॉन्ड इन अल्किन. तर असं नाही आहे, असं काहीच नाही आहे किंवा असं नसतं. सो कार्बन ॲटम फॉर्म्स 3 सिग्मा बॉन्ड हे त्यातल्या त्यात करेक्ट सेंटेन्स आहे, म्हणून ऑप्शन जो 2 आहे हा ऑप्शन 2 आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आता आपण बघूया की आपल्याला कंपॅरिझनला काय काय दिलेलं आहे. तर पहिलं जे आपल्याला दिलं आहे ते अल्कोहोल आहे, दुसरं जे आपल्याला दिलेलं आहे ते कीटोन आहे, तिसरं जे आपल्याला दिलेलं आहे ते ॲसिड आहे आणि चौथं जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे अल्डिहाइड. तर बघा आता जेव्हा आपल्याला 4 वेगळे फंक्शनल ग्रुप देतात तेव्हा तर आपल्याला सिलेक्ट करणं खूपच सोपं असतं. त्याचं कारण असतं की आपल्याला माहिती आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडचे बॉइलिंग पॉईंट हे सगळ्यात जास्त असतात. का? कारण की ते डायमर फॉर्म करतात आणि डायमर फॉर्म केल्यामुळे तो डायमर ब्रेक करायला आपल्याला जास्त एनर्जी लावायला लागते आणि म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे जास्त. तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ते फॉर्म करतात, त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे जास्त. ॲसिडच्या खालोखाल बॉइलिंग पॉईंट कुणाचा येतो तर अल्कोहोलचा येतो, कारण त्यांच्यामध्येही हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि त्यानंतर अल्डिहाइड आणि कीटोनचा बॉइलिंग पॉईंट येतो. तर जेव्हा 4 वेगळे फंक्शनल ग्रुप दिलेले असतात तेव्हा आपण अगदी इझिली ते चूज करू शकतो आन्सर. पण जेव्हा 4 वेगळे फंक्शनल ग्रुप नसतात, एकच फंक्शनल ग्रुप दिलेला असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 4 ॲसिडच दिलेत, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं की जर 4 ॲसिड दिलेत तर मग चेक करा की सगळे स्ट्रेट चेन आहेत का. नाही, मग सगळे स्ट्रेट चेन नसतील तर मग तुम्हाला स्ट्रेट चेनचा क्रायटेरिया लावायचा, ब्रांच चेनचा क्रायटेरिया लावायचा, अजून कुठला ग्रुप प्रेझेंट आहे का ते चेक करायचं. तर अशा पद्धतीत तुम्ही वेगवेगळे क्रायटेरिया लावून बॉइलिंग पॉईंटचा सिक्वेन्स लावू शकता. नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. आयडेंटिफाय प्रॉडक्ट ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता RC ट्रिपल बॉन्ड N, डायबल H आणि हायड्रोलिसिस आपल्याला मिळाला ऑप्शन ए, किंवा सॉरी प्रॉडक्ट ए. तो प्रॉडक्ट ए काय आपल्याला माहिती आहे, तर आपण रिॲक्शन बघितलेच आहे, तुम्हाला आठवत असेल तर RC ट्रिपल बॉन्ड N. आता हा जो RC ट्रिपल बॉन्ड N आहे हा आहे सायनाइड आणि सायनाइडचा अल्डिहाइडमध्ये आपल्याला जर का कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण डायबल H हा रिएजंट वापरतो. त्याचबरोबर इस्टर टू अल्डिहाइड जर का आपल्याला करायचं असेल तरी सुद्धा आपण डायबल H हा प्रॉडक्ट हा रिएजंट वापरतो. तर लक्षात ठेवा, अल्डिहाइड आपल्याला मिळवायचं असेल तर नायट्राइल पासून मिळवू शकतो, इस्टर पासून मिळवू शकतो आणि त्याच्यासाठी रिएजंट असणारा सेम आहे. तो कुठला आहे तर डायबल H. तर आन्सर जे आहे RCHO आणि ते आन्सर आपल्या इथे मेन्शन केलेलं आहे. सो आता आपल्याला मिळालंय आन्सर. आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे ते नेक्स्ट असं आहे, विच अमंग द फॉलोइंग कंपाउंड इज ट्रीटेड विथ बेन्झोनायट्राइल ऑफ ऑप्टेन बेन्झोफेनॉन इन ड्राय इथर अँड देन ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, आता बघा बेन्झोनायट्राइल टू ऑप्टेन बेन्झोफेनॉन आपण काढून बघूया. बेन्झोनायट्राइल टू ऑप्टेन बेन्झोफेनॉन दोन्ही स्ट्रक्चर आपण काढून बघूया. अगदीच सोपं आहे. आता बेन्झोनायट्राइल म्हणजे काय तर बेन्झीन रिंगवरती C ट्रिपल बॉन्ड N आणि त्याचं आपल्याला बनवायचं काय तर बेन्झीन रिंगवर C डबल बॉन्ड O आणि परत काय आली पाहिजे एक बेन्झीन रिंग. ओके, तर आता आपल्याला दिलेला आहे बेन्झोसायनाइड म्हणजे बेन्झीन रिंगवर C ट्रिपल बॉन्ड N. त्याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे तर PH MgBr बरोबर रिॲक्शन करायची आहे. pH असणार आहे मायनस, तो अटॅक कोणावर करणार आहे तर कार्बनवर करणार आहे. कार्बनवर अटॅक केला की बेन्झीन रिंगवरती आता काय असणार आहे C. इथे मी pH ॲड केला म्हणजे हे जो मी सर्कल काढलंय ते पाय बॉन्ड आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. डबल बॉन्ड N आणि इथे येणार आहे MgBr आणि आता ॲसिड हायड्रोलिसिस केलं म्हणजे H2O इन प्रेझन्स ऑफ H+. आता ही पहिली रिॲक्शन आपण कशामध्ये करतो तर पहिली रिॲक्शन आपण करतो ड्राय इथरमध्ये.
आणि हा जो आपल्याला मिळाला त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर बेन्झीन रिंग ॲज इट इज. आता हा कार्बन जो आहे तो कार्बन पण कसा असणार आहे, तो कशामध्ये कन्वर्ट होईल, सी डबल बॉन्ड ओ. आणि जो पीएच आहे ना त्या तो पीएच म्हणजे ती बेन्झीन रिंग ती पण काय राहणार आहे, अशीच्या अशीच राहणार आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळालं तर तुम्हाला मिळालं बेन्झोफेनॉन. ठीक आहे, तर आपल्याला बेन्झोफेनॉन मिळाला कशापासून तर बेन्झोसायनाइड पासून बेन्झोफेनॉन. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया किंवा त्याच क्वेश्चनचा आन्सर बघूया. काय म्हणलंय की बेन्झोनायट्राईलला तुम्ही कशाबरोबर ट्रीट केलं तर तुम्हाला बेन्झोफेनॉन मिळेल. तर आपल्याला आन्सर मिळालंय C6H5MgBr. तर हे करेक्ट आन्सर आहे. बाकी कोणीही असं ऍड होत नाही. तर आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी बऱ्याच वेळा काय करतात ते की वेगवेगळे कंपाऊंड देतात तिथे कार्बोनिल वगैरे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. जर कार्बन वाढलेला असेल तर 100% गिग्नाटची रिॲक्शन असते. नेक्स्ट दिलंय की आयडेंटिफाय प्रॉडक्ट सी इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता बघा CH3CH2COOH आणि आता NaOH म्हणलंय, म्हणजे पहिला जो तयार होईल तो होणार आहे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. म्हणजे काय मिळेल तुम्हाला CH3CH2COO मायनस आणि Na+. बरोबर. आता जेव्हा हा सॉल्ट मिळाला त्याची रिॲक्शन NaOH आणि CaO बरोबर केली तर आपल्याला मिळतो अल्केन. या रिॲक्शनला म्हणतात डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन, आपण कालही बघितली होती. आणि मग त्या अल्केनचं तुम्हाला करायचंय नायट्रेशन HNO3 बरोबर. तर मग त्याचा प्रॉडक्ट काय मिळेल असं विचारलंय. आता बघा जेव्हा अल्केन मिळतं आपल्याला माहिती आहे, तर इथे बी जर का अल्केन मिळत असेल तर सी असणार आहे नायट्रो अल्केन. तर आपण यामधनं लगेचच ऑप्शन चूज करू शकतो नायट्रो अल्केन. CH3CH2NO2 हे दिलेलंच आहे, त्यामुळे याला तुम्ही अगदी बिंदास टिक करू शकता. दुसरं वेगळं कुठलं लॉजिक याच्या पाठीमागे नाहीये. आता पाहिजे तर आपण करून बघूया ही रिॲक्शन. एकदा स्टार्टिंग मटेरियल बघूया काय. तर स्टार्टिंग मटेरियल आहे प्रोपिओनिक ऍसिड. ठीक आहे, तर प्रोपिओनिक ऍसिड बघू आपण. प्रोपिओनिक ऍसिड काय आहे CH3CH2 आणि COOH. आता याची रिॲक्शन आपण कशा बरोबर केली बघा, NaOH बरोबर केली. NaOH बरोबर केल्यावर काय होत आहे तर CH3CH2COO मायनस आणि Na+. आता आपल्याला मिळालं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलेट. आणि आता याचीच रिॲक्शन पुढे तुम्हाला कशा बरोबर करायची आहे तर NaOH आणि CaO बरोबर करायचे. तर NaOH आणि CaO बरोबर रिॲक्शन करताना आपल्याला काय मिळतं बघा, तर हा CH3CH2 तसाच आहे आणि हा हायड्रोजन पण तसाच आहे. तर आपल्याला काय मिळेल CH3CH2 आणि परत पुढे ऍड होतो H, म्हणजे आपल्याला मिळाला इथेन. आणि आपल्याला अजून काय मिळत आहे तर हे दोन सोडियम आहेत, सो Na2CO3 सोडियम कार्बोनेट ॲज अ बाय प्रॉडक्ट. म्हणजे आपल्याला अल्केन काय मिळाला आहे मेन प्रॉडक्ट. आणि त्याचं जर का आपण नायट्रेशन केलं, नायट्रेशन कशाने HNO3नी, तर आपल्याला काय मिळेल CH3CH2 आणि हा जो हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस होतो NO2नी रिप्लेस होतो. आता लक्षात नाही आलं समजा तुमच्या की कसं लिहायचं, तर काय करायचं HO आणि NO2 असं लिहून घ्यायचं. हा NO2 या हायड्रोजनच्या जागी येतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे सिंपल. आणि मग राहिलेला हा जो OH आहे आणि हा जो हायड्रोजन आहे वॉटर मॉलिक्यूल काय पडतो बाहेर पडतो. तर अशा प्रकारे आपण काय केलंय ऍसिडचं कन्व्हर्जन नायट्रो अल्केन मध्ये केलेलं आहे. आता आपण पुढच्या रिॲक्शन कडे वळूया. पुढची रिॲक्शन आहे आपली पुढची रिॲक्शन जी आपल्याला दिली आहे आता पुढची जी रिॲक्शन आहे ती ह्या वेगळ्या चॅप्टरची आहे, त्यामुळे मी ती घेत नाहीये. येस, आता आपल्याला जो क्वेश्चन आलाय तो अल्डिहाइड कीटोन्सचाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह येलो प्रेसिपिटेट व्हेन रिॲक्टेड विथ NaOH अँड I2 मिक्सचर. आता NaOH आणि I2 मिक्सचर बरोबर येलो प्रेसिपिटेट देत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठल्या रिॲक्शन NaOH आणि I2 बरोबर रिॲक्शन देतात किंवा येलो प्रेसिपिटेट देतात, तर ज्या कंपाऊंड्स मध्ये C डबल बॉन्ड O आणि CH3 हा ग्रुप असतो, तो ग्रुप असणारे सगळे जे काही रिॲक्टंट आहेत ते सगळे रिॲक्टंट येलो प्रेसिपिटेट देतात. बरोबर. आता आपण बघूया की आपल्याला जे काही 4 ऑप्शन दिले त्या दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये
कुणामध्ये सी डबल बॉन्ड CH3 नाहीये, तर आपण बघा ऍसिटॅल्डिहाइड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड H, CH3 C डबल बॉन्ड आहे म्हणजे आयडोफॉर्म देणार. ऍसिटोफेनॉन म्हणजे काय, तर बेन्झीन रिंग C डबल बॉन्डो आणि CH3, इथे पण C डबल बॉन्डो CH3 आहे त्यामुळे ऍसिटोफेनॉन पण आयडोफॉर्म टेस्ट देणार. ऍसिटोन मध्ये CH3 C डबल बॉन्डो CH3, त्यामुळे इथेही तुम्हाला काय मिळणार आहे, येलो प्रेसिपिटेट मिळणार आहे. आणि नेक्स्ट काय आहे, बेन्झाल्डिहाइड. तर बेन्झाल्डिहाइड काय आहे, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि H. आता इथे C डबल बॉन्ड O CH3 नाहीये ना, म्हणून काय होतं, तर बेन्झीन रिंग वरती C डबल बॉन्ड म्हणजे C डबल बॉन्ड O CH3 नाहीये बेन्झाल्डिहाइड मध्ये, म्हणून तुम्हाला इथे NaOH आणि I2 बरोबर येलो प्रेसिपिटेट मिळत नाही. तर नेहमी लक्षात ठेवायचं, आयडोफॉर्म रिॲक्शन विचारली तर आपण चेक करायचं की आपल्याकडे C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप आहे का. बर, तो नसेल आणि जर काही अल्कोहोल्स त्यांनी मेन्शन केलेले असतील ऑप्शन्स मध्ये, तर एवढं चेक करायचं की दिलेल्या ऑप्शन मध्ये CHOH CH3 असा ग्रुप आहे का. मी एकदा तुम्हाला काढून दाखवते, कुठला ग्रुप आहे का चेक करायचं आपल्याला. बघा, CHOH आणि CH3 हा ग्रुप असेल तर ते आयडोफॉर्म टेस्ट दाखवतात. बाकीचा इकडचा R हा काहीही असला तरी चालतो. CHOH CH3 तुम्हाला दिसला की तो आयडोफॉर्म टेस्ट देणारच आहे, कारण याचंच पुढे जाऊन NaOI जो काही फॉर्म होतो त्याच्याबरोबर रिॲक्शन होऊन तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्याची रिॲक्शन होते C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हा तयार केला जातो इन situ या रिएजंट बरोबरच. आणि मग हा C डबल बॉन्ड O CH3 हा ब्रेक होऊन आपल्याला माहिती आहे की जो RC डबल बॉन्ड O चा पार्ट आहे त्याचा आपल्याला मिळतो सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, आणि जो काही अल्किल ग्रुप आहे त्याचा आपल्याला काय मिळतं, तर आयडोफॉर्म. ठीक आहे, तर असं आपलं जनरल आयडोफॉर्म बद्दल डिस्कशन झालेलं आहे. तर हे पॉइंट मात्र तुम्ही नक्की चेक करा जेव्हा तुम्हाला रिॲक्शन देतात तेव्हा. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तर त्यांनी काय विचारलंय, तर ही रिॲक्शन अल्डिहाइड प्रिपरेशनची आहे. आता बघा, हा पार्ट तुमच्या पुस्तकातून डिलीट केलाय प्रिपरेशनचा, पण तरी सुद्धा अल्किल हलाइड आहे आणि अल्किल हलाइड वरती या रिॲक्शन होऊच शकतात, त्यामुळे अल्किल हलाइड मेन कन्सिडर करून आपण ही रिॲक्शन सॉल्व्ह करू शकतो. तर आपण रिॲक्शन काय आहे ते बघूया, आपला रिॲक्टंट ड्रॉ करून घेऊया. रिॲक्टंट काय, 1 2 3 4 4 कार्बन ॲटम्स आहेत आणि काय आहे तर 2,2 डायक्लोरोब्युटेन. त्याची रिॲक्शन कशा बरोबर केली आहे, ॲक्वियस KOH बरोबर केली आहे, 2 मोल वापरले. हीटिंग करून आपल्याला त्याचा मेन प्रॉडक्ट जो आहे A तो आपल्याला शोधायचा आहे. बघू आपण आपल्याला सापडतोय का. आता जो दिलेला आहे 2,2 डायक्लोरोब्युटेन तो बघूया आपण. 2,2 डायक्लोरोब्युटेन असा आहे बघा, CH3 CH CH2 CH3 हा झाला 2,2 डायक्लोरोब्युटेन जो आपल्याला दिलाय. आणि त्याची रिॲक्शन कशा बरोबर करायची आहे, तर ॲक्वियस KOH बरोबर करायची आहे. तर आपण बघूया याची रिॲक्शन ॲक्वियस KOH बरोबर केली तर काय होतं, तर Cl जाऊन त्याच्या जागी काय येतो, तो OH येतो. आणि आपण बघितलंय की एकाच कार्बनवर 2 OH हे स्टेबल नाहीये, आणि मग काय होतं तर त्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि आपल्याला जो काही मिळतो तो मिळतो कार्बोनिल कंपाऊंड. आणि कार्बोनिल कंपाऊंड मिळाल्यामुळे आपल्याला काय इथे मिळालाय प्रॉडक्ट CH2 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O CH2 आणि CH3. आपल्याला हे काय मिळालंय तर 2 ब्युटेनॉन. मग हे जे काही 2 ब्युटेनॉन आपल्याला मिळालंय ते दिसतंय का इथे बघूया. तर इथे 2 ब्युटेनॉल आहे म्हणजे हे रॉंग आहे, हे अल्डिहाइड आहे हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे कारण एक क्लोरीन दिसतो तर हा तर येणारच नाहीये नक्कीच. आणि हा जो आहे तो आपल्याला मिळालेला प्रॉडक्ट आहे 2 ब्युटेनॉन. तर तो 2 ब्युटेनॉन कशापासून बनवला आपण, तर जेमिनल डायहलाइड पासून आपण तो बनवलेला आहे. आता नेक्स्ट बघा, आपल्याला काय म्हणलंय तर आयडेंटिफाय A इन द फॉलोविंग रिॲक्शन. तर आता आयडेंटिफाय A इन द फॉलोविंग रिॲक्शन, आपल्याला जी रिॲक्शन दिलेली आहे ती रिॲक्शन कुठली आहे बघा, 2A प्लस C6H5CH2 ट्वाइस CD 2 CH3 C डबल बॉन्ड CH2 C6H5 CdCl2. आता बघा, तर काय चेक करायचं, गोंधळून जायचं नाही. C6H5CH2 हा पार्ट आपल्याला प्रॉडक्ट मध्ये दिसतोय का, तर येस दिसतोय. आणि त्याच्याबरोबर ऍडिशनल कुठला पार्ट दिसतोय, तर आपल्याला दिसतोय CH3 आणि C डबल बॉन्ड O.
तर जो काही ए असणार आहे त्या ए मध्ये CH3 आणि C डबल बॉन्ड हा ग्रुप नक्कीच असणार आहे, म्हणूनच तो प्रॉडक्ट मध्ये आलाय. मग आपण चेक करायचं C6H5 C डबल बॉन्ड OCl हा नाहीये, कारण आपल्याला ग्रुप जो हवाय तो आहे CH3 C डबल बॉन्ड O, त्यामुळे हे तर येणारच नाही. आता इथे बघा CH3 C डबल बॉन्ड आणि Cl, तर येस आता CH3 C डबल बॉन्ड Cl लिहिलं आणि R2CD लिहिलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय मिळतं, तर CH3 C डबल बॉन्ड R आणि CdCl2 हे आपल्याला मिळतं. आता CH3 MgCl आणि C6H5 CH2Cl, तर हे जे काही दोन आहेत हे ग्रिग्नार्ड रिएजंट आपण इथे वापरत नाही. का नाही वापरत ग्रिग्नार्ड रिएजंट? कारण ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून इथे आपण म्हणजे आपल्याला अटॅक करायला कार्बोनिल कंपाऊंड नाहीये, त्यामुळे ग्रिग्नार्ड रिएजंट इथे येणार नाही. आणि C6H5 CH2Cl याचा तर काही उपयोगच नाहीये, कारण अशी रिॲक्शन त्याच्याबरोबर होत नाही. तर आपला जे आन्सर मिळाले आपल्याला ते आन्सर काय आहे, असाइल क्लोराइड C6H5 CH3 C डबल बॉन्ड आणि Cl. आता नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इन्व्हॉल्व्स अल्फा हायड्रोजनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता बघा अल्फा हायड्रोजनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जे आपण म्हणतोय ते काय आहे, तर जस्ट अ मिनिट. तर आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला, तो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इन्व्हॉल्व्स अल्फा हॅलोजिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर अल्फा हॅलोजिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जे आपण करतो ते हेल्फ-वोल्हार्ड-झेलिन्स्की रिॲक्शन असते, त्याने आपण अल्फा हॅलोजिनेशन करतो. पण ही रिॲक्शन ही तुमच्या सिलेबसमधनं काढलेली आहे, पण जे लोक JEE साठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी फक्त सांगून ठेवते की हेल्फ-वोल्हार्ड-झेलिन्स्की रिॲक्शन HVZ रिॲक्शन हे कुठल्याही ऍसिडच्या अल्फा कार्बनचा हायड्रोजन काढून तिथे हॅलोजन आणण्यासाठी वापरतात. तर ही जी HVZ रिॲक्शन आहे ती म्हणजे हॅलोजन आणि रेड फॉस्फरस याच्या बरोबर ती केली जाते. तर अशी ही हेल्फ-वोल्हार्ड-झेलिन्स्की रिॲक्शन आहे, तर ज्याच्यामुळे अल्फा हॅलोजनेशन जे आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा ते आपण करू शकतो. आता आपण नेक्स्ट रिॲक्शनकडे जाऊया. नेक्स्ट रिॲक्शन आपली आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिॲक्टेड विथ बेन्झाल्डिहाइड टू ऑब्टेन 1 फेनिल इथेनॉल. आता बेन्झाल्डिहाइड बरोबर म्हणजे बेन्झिन रिंगवर CHO आणि त्याच्यापासून काय बनवायचंय, तर बेन्झिन रिंगवर CH2CH2OH आपण बघूया. आता बघा आपण जर का जनरल बघितलं ना, एक मिनिट, तर आपल्याला मिळवायचं आहे बेन्झाल्डिहाइड पासून, बेन्झाल्डिहाइड म्हणजे बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड OH आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायचं काय, तर बेन्झिन रिंगवर CHOH आणि एक मिनिट CHOH आणि CH3. आता एक कार्बन ऍड झालाय म्हणजे आपल्याला लक्षात येतं की याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे, तर CH3MgBr किंवा CH3MgI आणि त्याच्यासाठी सॉल्व्हंट जे काही आपण वापरतो ते असतं ड्राय इथर. तर मग आपण बेन्झिन रिंगवरती काय करणार आहोत, तर CH इथे झाला आपला OH आणि OH लगेच नाही मिळत, आपण इथे OMgBr आणि इथे CH3 ची ॲडिशन करतो, म्हणजे CH3 मायनस असतो कारण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे आणि त्याचा अटॅक होतो कार्बोनिलवर. आता हा जो काही आपल्याला कॉम्प्लेक्स मिळाला, हा जो काही कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स परत आपण त्याचं हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मीडियम, तर आपल्याला काय मिळतं, तर ही बेन्झिन रिंग ॲज इट इज, त्यानंतर CH तसाच, CH3 तसाच आणि पुढे काय मिळालं तर OH. तर हा झाला इथेनॉल, बरोबर आहे. इथेनॉलचा जो काही पहिला एक हायड्रोजन आहे, पहिल्या कार्बनचा जो एक हायड्रोजन आहे 1 आणि 2, तो आपण कशाने रिप्लेस केला आहे तर फेनिलनी. तर 1 फेनिल इथेनॉल हा आपल्याला प्रॉडक्ट मिळालेला आहे. तर आपण ॲडिशन कशाची केली, तर आपण ॲडिशन केली आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची. ग्रिग्नार्ड रिएजंट कुठला वापरला तर CH3MgBr. जर C6H5MgBr वापरला असता तर आपल्याला बेन्झिन रिंग CHOH आणि बेन्झिन रिंग असा प्रॉडक्ट मिळालेला असता. तर आपण आधी चेक करायचं की आपल्याला कार्बन किती ऍड झालेले दिसत आहेत. जर आपल्याला कार्बन ऍड झालेले कळाले ना तर आपण योग्य ग्रिग्नार्ड रिएजंट वापरू शकतो. सरळ कार्बन मोजायचे आणि मग रिएजंट शोधायचा.
नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड. तर ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड कुठलं आहे तर सायट्रिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे COH, व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे 5 CH2 आणि दोन्ही बाजूला COH. आणि जे काही कॅप्रोइक ऍसिड आहे ते कॅप्रोइक ऍसिड काय आहे तर ते सुद्धा एक कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, पण त्यामध्ये ते ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड नाहीये. तर हे जे सायट्रिक ऍसिड आहे, सायट्रिक ऍसिडमध्ये 3 COH ग्रुप असतात म्हणून त्याला ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणतात. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आपला आहे बेन्झोनायट्राइल. तर बेन्झोनायट्राइल C6H5 MgBr आणि इथर त्याच्यापासून आपल्याला मिळतो. बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड O आणि बेन्झिन रिंग आणि H3O+ ची ॲडिशन केली तर बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बेन्झोफेनॉन. आपण एकदा चेक करूया ही रिॲक्शन कशी होते. बेन्झोनायट्राइलवर आपल्याला रिॲक्शन करून बघायची. बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड N बेन्झोनायट्राइल बेन्झिन रिंगवर C ट्रिपल बॉन्ड N. तर हा जो C ट्रिपल बॉन्ड N आहे याच्यावर जर का रिॲक्शन आपण कशाची केली PH Mg आणि Br ची केली तर PH होतो मायनस, त्याचा कार्बनवर अटॅक केला N मायनस होतो. तर आता हा बेन्झिन रिंग ही जी आहे ती ॲज इट इज, हा PH ॲज इट इज, डबल बॉन्ड N तसाच आणि Mg आणि Br. आणि याचं नंतर जर का आपण हायड्रोलिसिस केलं इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम तर आपल्याला काय मिळतं तर ही बेन्झिन रिंग ॲज इट इज C डबल बॉन्ड O आणि इथे परत काय मिळाली तर बेन्झिन रिंग म्हणजे काय मिळालं तर बेन्झोफेनॉन. तर हे जे काही बेन्झोफेनॉन आपल्याला मिळतं ते बेन्झोफेनॉन बेन्झोनायट्राइल पासून आपण मिळवू शकतो. त्याच्यावर रिॲक्शन कशाची केली तर C6H5 MgBr. बेन्झोफेनॉन आपल्याला प्रॉडक्ट दिसतोय. आपला आन्सर करेक्ट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर जनरल तुम्ही काय करू शकता, जनरल रिॲक्शन करून बघायची. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू कन्वर्ट ओलिफिन्स इनटू अल्डिहाइड. तर H2 आणि CO आहे, पण हा पण पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे म्हणून आपण त्याकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल. आता क्लेमेन्सेन्स रिडक्शन हा आपल्या सिलेबसमध्ये आहे सध्या. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लेमेन्सेन्स रिडक्शन. तर बघा अल्डिहाइड आहे NH2 आणि वॉटर मॉलिक्यूल काढला, आपल्याला हा एक इमाइन मिळाला आणि KOH इथिलीन ग्लायकॉल हीट केलं तर CH3 म्हणजे इथे हायड्रोजन ऍड होतो आणि नायट्रोजन इव्हॉल्व झालेलं दाखवलं. तर ही जी रिॲक्शन आहे याला आपण म्हणतो वुल्फ किशनर रिडक्शन. बरोबर आहे. वुल्फ किशनर करताना आपण काय करतो तर हायड्रोजन बरोबर त्याची रिॲक्शन करतो. नेक्स्ट जो आहे C डबल बॉन्ड Cl2 C डबल बॉन्ड H ही आहे रोसेंटमंट रिॲक्शन, त्यामुळे ही पण नाही येणार. त्यानंतर C ट्रिपल बॉन्ड N 2H आणि SnCl2 डायल्यूट HCl त्याचं झालं इमाइन परत आणि त्याचं जर का ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला मिळतोय कार्बोनिल कंपाऊंड. तर हे जे 3 आहेत हे 3 क्लेमेन्सेन्स रिडक्शन नाहीये. पहिली जी आहे ती वुल्फ किशनर आहे, दुसरी जी आहे ती रोसेंटमंड आहे, तिसरी जी आहे ते स्टीफन रिॲक्शन आहे आणि चौथी जी आहे ज्याच्यामध्ये झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरतात तर ती रिॲक्शन म्हणजे कुठली आहे तर क्लेमेन्सेन्स रिडक्शन. तर क्लेमेन्सेन्स रिडक्शन मध्ये झिंक अमलगम वापरतात. हे जर तुमच्या लक्षात असेल दोन्हीचाही एंड प्रॉडक्ट सेम असतो. म्हणजे वुल्फ किशनर मध्ये पण आपल्याला अल्केन मिळतो म्हणजे C डबल बॉन्डोचा CH2 होतो आणि क्लेमेन्सेन्स मध्ये पण C डबल बॉन्डोचा CH2 होतो. फक्त दोन्हीकडे रिएजंट काय केलेत वेगळे वापरलेत. वुल्फ किशनर मध्ये वापरतात NH2 म्हणजे हायड्रोजन आणि क्लेमेन्सेन्स मध्ये वापरतात झिंक अमलगम कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर असं जर तुम्ही सारखे रिॲक्शन बघत राहिलात तर तुम्हाला अगदी लगेचच लक्षात येतील. फार अवघड नाही आहे हा पार्ट. त्यानंतर दुसरं दिलंय 4 नायट्रोटोल्विन. ओके, आणि त्याचं ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्शन केली आहे CrO3. आता बघा आपल्याकडे आहे 4 नायट्रोटोल्विन. 4 नायट्रोटोल्विन म्हणजे बेन्झिन रिंगवर CH3 आहे आणि 4 पोझिशनला NO2 आहे आणि ऍसिटिक अनहायड्राइड आणि CrO3 बरोबर रिॲक्शन केली आहे. तर आपल्याला माहिती आहे ही मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड.
म्हणजे बेन्झीन रिंगवर एखादा अल्किल ग्रुप असेल तर त्याचं कन्व्हर्जन बेन्झीन रिंगवरती असलेल्या अल्किल ग्रुपचं CHO मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो रिएजंट वापरतात तो ॲसिटिक अनहायड्राइड आपल्याला इथे दिसत असेल तर आपण डोळे झाकून हा प्रॉडक्ट लिहून टाकायचा. पण जर काही त्याला दुसरे कुठले सबस्टिट्यूएंट असतील म्हणजे 4 पोझिशनला NO2, 2 पोझिशनला OH वगैरे असे जरी सबस्टिट्यूएंट असतील तर ते सबस्टिट्यूएंट अनरिॲक्टेड राहतात, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. OH शक्यतो देणार नाहीत तुम्हाला कारण तिथे ॲसिटायलेशन होऊ शकतं. तर NO2 असेल तर NO2 ॲज इट इज राहणार आहे किंवा क्लोरीन असेल तर क्लोरीन ॲज इट इज राहणार आहे. फक्त काय होणार आहे तर बेन्झीन रिंगवर जो काही अल्किल ग्रुप आहे त्याचं अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होतं, एवढा एकच चेंज होतो. तर इथे आन्सर जे आहे ते 4 नायट्रोबेन्झाल्डिहाइड आहे. ही आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड. ओके, आता नेक्स्ट बघूया विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स कंटेन फॅन्टॉम ॲटम. म्हणजे काय तर एखादा ग्रुपमध्ये C डबल बॉन्डो असेल तर ते C डबल बॉन्डो जो काही ग्रुप आहे तो C डबल बॉन्डो ग्रुप R आणि S कॉन्फिगरेशन आपण जेव्हा डिसाईड करतो तेव्हा डिसाईड करताना जो डिसाईड करण्याचा जो पॉइंट आहे किंवा जो ग्रुप आहे ज्याने आपण डिसाईड करतो त्याला फॅन्टम ॲटम म्हणतो. तर इथे COOH म्हणजे C डबल बॉन्डो हा झाला फॅन्टम ॲटम. बाकी सगळ्या ठिकाणी आपण चेक करू शकतो, फक्त जिथे C डबल बॉन्डो आहे तिथे आपण चेक करू शकत नाही म्हणून त्याला फॅन्टम ॲटम म्हणतात. आता नेक्स्ट जो आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन तो आहे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इज ऑब्टेन्ड व्हेन बेन्झोइक ॲसिड इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड HNO3. आता बघा बेन्झोइक ॲसिड म्हणजे बेन्झीन रिंगवर COOH. आता बघा बेन्झीन रिंगवर C डबल बॉन्ड O आहे. C डबल बॉन्ड O म्हणजे असा ग्रुप ज्याचा -I आणि -R इफेक्ट आहे. तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना की बेन्झीन रिंगवर जर का असा ग्रुप आला ज्याच्यावरती C डबल बॉन्ड O सारखे ग्रुप आहेत किंवा NO2 सारखे ग्रुप आहेत जे ग्रुप -I आणि -R इफेक्ट दाखवतात आणि त्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईल इनकमिंग इलेक्ट्रोफाईल हा मेटा पोझिशनला डिरेक्ट केला जातो. तर आता आपण जर बघितलं तर इथे मेटा पोझिशनला कोण आलेला आहे तर नायट्रो आलेला आहे. तर मेटा पोझिशनचा नायट्रो म्हणजे काय तर नायट्रेशन रिॲक्शन केली ना कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 यातून इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला NO2+ आणि बेन्झोइक ॲसिड जो आहे म्हणजे COOH ग्रुप तो -I इफेक्ट आहे म्हणून इनकमिंग इलेक्ट्रोफाईल हा कुठल्या पोझिशनला जाणार आहे तर हा मेटा पोझिशनला जाणार आहे आणि तो ग्रुप कुठला आहे मेटा नायट्रो बेन्झोइक ॲसिड. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे which among the following compounds is obtained when calcium format is dry distill alone. तर ही मेथड ही आपण आता आपल्या सिलेबस मध्ये नाहीये म्हणून आपण बघणार नाही आहोत. आपण पुढे बघूया पुढचा क्वेश्चन प्रायमरी नायट्रो अल्केन्स ऑन बॉइलिंग विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड अंडरगो हायड्रोलिसिस टू फॉर्म. आता ही मेथड आपल्याकडे नाही आहे. आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिला आहे chromyl chloride converts methyl group to chromium complex which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. This reaction is called as the ETAT reaction. chromyl chloride म्हणजे CrO2Cl2. आता आपण बघितलं की बेन्झीन रिंगवर एखादा अल्किल ग्रुप असेल तर त्या अल्किल ग्रुपचं जर कन्व्हर्जन तुम्हाला CHO मध्ये करायचं असेल तर ते CHO मध्ये करण्यासाठी आपण ॲसिटिक अनहायड्राइडचा उपयोग करू शकतो इन प्रेझेन्स ऑफ CrO3 किंवा CrO2Cl2 हा रिएजंट आहे क्रोमिल क्लोराइड हाही आपण वापरू शकतो. तर त्या रिॲक्शनला काय म्हणतात त्या रिॲक्शनला म्हणतात ETAT रिॲक्शन. स्टीफन रिॲक्शन काय आहे तर RC ट्रिपल बॉन्ड N पासून RC डबल बॉन्डो H तयार करणं. रोसेनमेंट रिडक्शन काय आहे तर C डबल बॉन्डो Cl पासून C डबल बॉन्डो H तयार करणं. आणि वुल्फ किश्नर रिडक्शन काय आहे तर वुल्फ किश्नर रिडक्शन आपण पाहिलेली आहे. वुल्फ किश्नर रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो C डबल बॉन्डोचं CH2 मध्ये कन्व्हर्जन करताना हायड्रोजन बरोबर त्याची रिॲक्शन करतो कार्बोनिल कंपाऊंडची. तर अशा आपल्या सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन आपल्या बघून झाल्यात. नेम रिॲक्शन मात्र वरचेवर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना तरच तुम्हाला हे सोपं वाटेल किंवा तुम्हाला आवड लागेल. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय A अँड B रिस्पेक्टिव्हली इन द फॉलोइंग रिॲक्शन. तर टोल्विन दिलंय बघा. टोल्विन क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ HNO A H2O हीटिंग आणि B. आता बघा टोल्विनचं क्लोरिनेशन केलं तर आपल्याला माहिती आहे बेन्झीन रिंगवर जो काही CH3 आहे त्याचं काय होणार आहे तर त्याचं होणार आहे CHCl2 म्हणजे 2 क्लोरीन त्यावरती येतात. आपण बघूया ही रिॲक्शन आपण कशी करू शकतो. तर
या रिॲक्शनकडे बघूया. बेन्झीन रिंगवर काय आहे तर टोल्युइन दिलाय. टोल्युइन म्हणजे CH3 बरोबर आहे. आणि याचं आपण काय करणार आहोत तर क्लोरिनेशन करणार आहोत इन प्रेझेन्स ऑफ HNO. तर आपल्याला काय मिळतं तर बेन्झीन रिंगवर आपल्याला मिळतं Cl आणि H. आता मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहिलाय, बाकी काही लिहित नाही. आणि याचं जर का मी हायड्रोलिसिस केलं ना तर मला हायड्रोलिसिस केल्यावर असं मिळतं बेन्झीन रिंगवरती CH OH आणि OH. तर OH आणि OH वॉटर निघून गेलं म्हणून आपल्याला जे काही मिळालंय ते बेन्झाल्डिहाइड मिळालंय. तर बेन्झीन रिंगवर काय मिळतं C डबल बॉन्ड O आणि H. तर आपण बघूया आपल्याला जो काही क्वेश्चन दिलाय त्यामध्ये आपल्याला विचारलंय की टोल्युइन आहे, त्याचं क्लोरिनेशन केलेलं आहे, क्लोरिनेशन करून काय प्रोडक्ट मिळेल आणि त्याचं हायड्रोलिसिस केल्यावर काय प्रोडक्ट मिळेल. तर आपल्या समोर आता बघूया जे काही ऑप्शन्स आहेत. तर बेन्झोइल क्लोराईड मिळत नाही, बेन्झिल क्लोराईड मात्र मिळतं आणि बेन्झाल्डिहाइड पण मिळतं. क्लोरिनेशन ही जी रिॲक्शन आहे ती एका पर्टिक्युलर पॉईंटला थांबत नाही. तर CH2Cl झाल्यानंतर अजून एक हायड्रोजन पण क्लोरीनने रिप्लेस होतो आणि मग आपल्याला एकाच कार्बनवरती 2 OH ग्रुप येऊन त्याचं बेन्झाल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन पण होतं. तर बेन्झोइल क्लोराईड जिथे जिथे दिसतंय ते सगळे चुकीचे ऑप्शन आहेत आणि बेन्झिल क्लोराईड आणि बेन्झोइक ॲसिड. तर बेन्झोइक ॲसिड आपण अशा मेथडनी कधी प्रिपेअर करत नाही, त्यामुळे लास्ट ऑप्शन पण चुकीचा आहे. आता नेक्स्ट मेथडकडे आपण जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड फॉर द फॉलोइंग कन्व्हर्जन असं विचारले. ओके, तर आता कन्व्हर्जनसाठी CH3CH डबल बॉन्ड CH CHO आणि CH3CH डबल बॉन्ड CH CH2OH. आता बघा CHOचं CH2OH केलं, बाकी डबल बॉन्ड जो आहे तो ॲज इट इज राहणार आहे. आणि आपल्याला माहिती असा कुठला रिएजंट आहे जो डबल बॉन्ड असताना सुद्धा फक्त CHOचं CH2OH मध्ये रिडक्शन करतो, तो आहे LiLH4. तुम्ही लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. डबल बॉन्डवर LiLH4 हा ऍड होत नाही किंवा तो त्याचं रिडक्शन करत नाही डबल बॉन्डचं. नेक्स्ट दिलेलं आहे ते असं आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स HCN. बघा आता HC डबल बॉन्डो H, CH3C डबल बॉन्डो CH3, CH3C डबल बॉन्डो H आणि C6H5C डबल बॉन्डो H. आता बघायचं की हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स HCN. तर आपण बघतो की जेव्हा रिॲक्टिव्ह आपण म्हणतो ना म्हणजे HCNनी फास्ट अटॅक करायला पाहिजे. मग HCNनी जर का फास्ट अटॅक करायला पाहिजे तर कुठले कुठले पॉईंट चेक करायचे, तर कार्बोनिलला कुठलाही हेवी ग्रुप अटॅच नको. जर हेवी ग्रुप अटॅच असेल तर HCNला अटॅक करायला खूप प्रॉब्लेम येऊ शकत क्राउडिंग इफेक्टमुळे. त्यामुळे हा जो D ऑप्शन दिलेला आहे किंवा फोर्थ ऑप्शन दिलेला आहे बेन्झाल्डिहाइड, तिथे एक बेन्झीन रिंग दिसते आपल्याला. मग जर का अशी बेन्झीन रिंग जर तिथे असेल तर मग त्या केसमध्ये अटॅक हा स्लो होणार आहे, त्यामुळे हायली रिॲक्टिव्ह तर हा नसणार. दुसरं म्हणजे असे जे ग्रुप्स असतात जे कार्बोनिल कंपाऊंडचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कमी करतात, म्हणजे त्याचं जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट नेचर आहे ते कमी करतात. तर असे कुठले आहेत तर C6H5 म्हणजे जे कॉन्ज्युगेशन मध्ये असतील कार्बोनिलच्या तर ते त्याचा इफेक्ट कमी करतात. किंवा अल्किल ग्रुप जे सतत कार्बोनिल कंपाऊंडला इलेक्ट्रॉन काय करणार आहेत तर सप्लाय करणार आहेत, तर हे सुद्धा काय करतात तर कार्बोनिल कंपाऊंडचे पॉझिटिव्ह कॅरेक्टर जे आहे ते कमी करतात. म्हणजे इलेक्ट्रॉनच सप्लाय करत राहिले तर कार्बोनिल कार्बन हा पॉझिटिव्ह राहणार नाही आणि त्याच्यावर CN- आयन फास्ट अटॅक करू शकणार. त्याच्यामुळे जर कार्बोनिल कंपाऊंडला अल्किल ग्रुप जेवढे जास्त अटॅच तेवढा त्याचा रेट स्लो. मग आता बघा CH3C डबल बॉन्डो CH3 2 CH3 आहे, त्यामुळे याचा अटॅक उशिरा होणार, यावर अटॅक उशिरा होणार. नंतर CH3 आणि CHO आणि HCHO. तर आता HCHO मध्ये बघितलं तर कार्बोनिलच्या दोन्ही साईडने हायड्रोजन आहे, म्हणजे स्टेरिक क्राउडिंग नाही, पहिला पॉईंट. दुसरा म्हणजे कुठला अल्किल ग्रुप अटॅच नाहीये. अल्किल ग्रुप अटॅच नसल्यामुळे तो जो आहे CN- आयन तो CN- आयन इझिली अटॅक करू शकेल. पण त्या इथे जर का एक CH3 लावला तर काय होतं, एक तर क्राउडिंग वाढतं, CN- आयन पटकन अटॅक करू शकत नाही. मग याच्यावर HCHO मध्ये फास्ट अटॅक होईल ॲज कम्पेअर्ड टू CH3CHO. तर अशा पद्धतीत आपण सेकंड क्वेश्चन पण बघितलाय. नेक्स्ट आपण जाऊया, विच रिएजंट अमंग द फॉलोइंग इज युज्ड टू कन्फर्म प्रेझेन्स ऑफ अल्डिहायडिक कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज. आता अल्डिहायडिक कार्बोनिल ग्रुप विचारलाय,
तर ही जी रिॲक्शन आहे ही मला वाटतं कार्बॉक्सिलिक ॲसिड बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमधला हा क्वेश्चन इथे दिसतोय. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. येस, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टीफन रिॲक्शन. तर स्टीफन रिॲक्शन कुठली आपल्याला माहिती आहे, RC ट्रिपल बॉन्ड N टू RC डबल बॉन्ड OH. आता असं कन्व्हर्जन आपल्याला दिसलं की ती झाली स्टीफन रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन जी आहे त्यामध्ये SnCl2 डायल्यूट HCl वापरलंय, RC ट्रिपल बॉन्ड Nचं RCH डबल बॉन्ड NH केलंय आणि मग हायड्रोलिसिस करून अल्डिहाइड तयार केलेला आहे. तर ही झाली आपली स्टीफन रिॲक्शन. नेक्स्ट बघूया. Which among the following carbonyl compound does not undergo aldol condensation. आता अल्डोल कंडेन्सेशन कोण दाखवणार नाही, तर ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही असे सगळेजण अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार नाही. आपल्याला माहिती आहे की फॉर्मॅल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड हे अल्डोल कंडेन्सेशन दाखवत नाही, किंवा बेन्झोफेनॉन हा पण अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार नाही. तर ॲसिटोन मध्ये अल्फा हायड्रोजन आहे त्याच्यामुळे त्याची होणार अल्डॉल. ॲसिटोफेनॉन मध्ये एका साईडला CH3 आहे त्यामुळे त्याची अल्डॉल होणार. ॲसिटाल्डिहाइड मध्ये तर होतेच. काय आहे बेन्झोफेनॉन म्हणजे बेन्झिन रिंग, C डबल बॉन्ड O आणि बेन्झिन रिंग. तर या दोन्ही बेन्झिन रिंग असल्यामुळे कार्बोनिलच्या दोन्ही साईडनी तिथे अल्फा हायड्रोजनच नाहीये की जो हायड्रोजन काढून आपण कार्बॅनियन तयार करू शकतो. त्याच्यामुळे इथे सुद्धा अल्डॉल कंडेन्सेशन हे होत नाही. नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रोसेंटमंट रिडक्शन. रोसेंटमंट रिडक्शन काय आहे, तर ArC डबल बॉन्ड Cl H2PDBaSO4 ArC डबल बॉन्ड OH असाइल क्लोराइड टू असाइल अल्डिहाइड ही झाली रोसेंटमंट रिडक्शन. वरची जी दिसते आपल्याला ती आहे क्लेमेन्सन रिडक्शन, खालची जी रिएक्शन दिसते ती आहे वुल्फ किशनर रिडक्शन आणि त्या खालची जी आहे ती आहे क्लेमेन्सन रिडक्शन. तर अशा सगळ्या रिडक्शनची नावं तुम्हाला पाहिल्या लगेच लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे नेक्स्ट रिएक्शन जी आहे ती व्हॉट इज द फायनल प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन बेन्झोनायट्राइल रिॲक्ट्स विथ फेनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन इक्विमोलर प्रपोर्शन असं विचारलंय. तर आता बेन्झोनायट्राइल म्हणजे आपण मगाशीच हा क्वेश्चन बघितलाय, वेगळ्या शब्दात विचारलाय फक्त इथे. बेन्झोनायट्राइल म्हणजे बेन्झिन रिंगवर C ट्रिपल बॉन्ड N आणि PHMgBr ची रिॲक्शन केली की काय मिळतं, तर बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O बेन्झिन रिंग. तर असा आपल्याला बेन्झोफेनॉन प्रोडक्ट मिळतो. आन्सर एकदम सोपं आहे, मगाशी पाहिलंय सेम तशीच ॲडिशन आपल्याला करायची आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड एज अ कॅटलिस्ट इन अ रोसेंटमंट रिडक्शन. तर आपण आत्ताच पाहिलं होतं कॅटलिस्ट कुठला आहे तर PDBaSO4 आणि रिॲक्शन कशाची करतो आपण तर हायड्रोजनची, हायड्रोजन ॲड होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रिॲक्शन इन विच मिथाइल ग्रुप ऑन बेन्झिन रिंग इज कन्वर्टेड इंटू अल्डिहाइडिक ग्रुप. तर तो कुठला आहे तर ती रिॲक्शन कुठली आहे तर ती रिॲक्शन आहे इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शन मध्ये आपण क्रोमिल क्लोराइड ची रिॲक्शन करतो बेन्झिन रिंगवरच्या अल्किल ग्रुपचं कन्व्हर्जन CHO मध्ये करण्यासाठी. नेक्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे स्टीफन रिॲक्शन. स्टीफन रिॲक्शन काय आहे तर स्टीफन रिॲक्शन RC ट्रिपल बॉन्ड N 2H डायल्यूट HCl आणि SnCl2 बरोबर E9 मिळतं आणि अल्डिहाइड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. तर ही झाली आपली स्टीफन रिॲक्शन. नेक्स्ट बघूया. आयडेंटिफाय A इन द फॉलोइंग रिॲक्शन. A प्लस CH3MgBr इथर आपल्याला एक कॉम्प्लेक्स मिळतो, त्याचं हायड्रोलिसिस केलं की आपल्याला अल्कोहोल मिळतो. तर आयडेंटिफाय A म्हटलंय तर आपल्याला जर का टर्शरी अल्कोहोल प्रॉडक्ट मिळत असेल तर आपला जो काही स्टार्टिंग मटेरियल आहे तो डोळे झाकून काय असणार आहे तर कीटोन असणार आहे. बाकीचे 3 अल्डिहाइड दिले म्हणजे 2 अल्डिहाइड आणि 1 असाइल क्लोराइड दिले, त्यामुळे ऑप्शन आपला कुठला करेक्ट असणार आहे ॲसिटोन. असे ठोकताय तुम्ही अगदी बिनधास्त वापरा जेव्हा तुम्हाला माहिती असतं की कीटोनवरती जर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन केली तर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो टर्शरी अल्कोहोल. तर तुम्हाला आरामात हे सॉल्व्ह करता येईल. काही काही गोष्टी फक्त आपल्याला माहिती असायला हव्यात. येस, तर आपण ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. काही काही क्वेश्चन्स रिपीट आहेत. तर जेवढे आपण क्वेश्चन्स बघितलेत प्रिव्हियस इयर्सचे तर तुमच्या लक्षात आलं असेल की अतिशय सोपे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात आणि तुमचा जर का थोडा बेस क्लिअर असेल ना तरी तुम्ही सगळे क्वेश्चन्स अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडचे अटेम्प्ट करू शकता. नाही तुम्हाला अटेम्प्ट करायचेच आहेत कारण स्कोरिंग सब्जेक्ट असतो केमिस्ट्री
अगदी तुम्ही इझिली मार्क्स त्यामध्ये आउट ऑफ घेऊ शकता, त्यामुळे कुठलाच पॉईंट मिस करायचा नाही. आणि अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन्स विचारले गेलेले असल्यामुळे स्कोरिंगला फुल चान्स आहे. तर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड हा इम्पॉर्टंट चॅप्टर होता, हा तुम्ही सगळ्या अँगलनी त्याचा स्टडी केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला म्हणजे मंडेला जेव्हा मी पुढचा चॅप्टर सुरू करणार आहे, तेव्हा मी तुम्हाला याच्या PDF देणार आहे फ्लो चार्टच्या. म्हणून फ्लो चार्ट मी आत्ता घेतलेला नाही आहे. तर अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड या तिन्हीच्या रिॲक्शन्सचा फ्लोचार्ट मी मात्र तुम्हाला बनवून देणार आहे. प्रिपरेशनचा फ्लोचार्ट आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दिला होता. रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड, रिॲक्शन्स ऑफ कीटोन आणि रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड या तिन्हीचा मात्र फ्लोचार्ट मी तुम्हाला अजून करून दिलेला नाही, जो मी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये देणार आहे. तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही करत राहा. तर आत्ता आपण थांबूया. तुम्हाला लक्षात आलं असेल की MCQ हे अतिशय सोपे आहेत या चॅप्टर्सचे. तर फक्त जनरल फ्लोचार्ट डेली बघणं आणि MCQची प्रॅक्टिस करत राहणं एवढं जरी तुम्ही रेग्युलर केलं तर तुम्हाला हा चॅप्टर खूपच सोपा वाटणार आहे. तर आपण नेक्स्ट चॅप्टर जो काही सुरू करणार आहोत तो आहे थर्मोडायनॅमिक्स. अमिन्स मी सुरू करणार नाही आहे लगेच याच्यानंतर. याचं कारण असं आहे की अमिन्सची केमिस्ट्री ही वेगळी आहे. आत्ता आपण जे काही बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, अल्कोहोल आणि अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड, तर हे सगळे चॅप्टर कसे इंटरलिंक्ड आहे, वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपमधून वेगवेगळ्यामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. अमिन्समध्ये पण तसंच आहे, पण आपण अमिन्सला जाण्याआधी आपण एक फिजिकलचा चॅप्टर बघूया आणि तो असणार आहे थर्मोडायनॅमिक्स. तर आधी आपण थर्मोडायनॅमिक्स बघू आणि मग परत एकदा ऑर्गॅनिककडे वळूया. तर आत्ता थांबूया. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट उद्याच्या टेस्टसाठी.